चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मालवणी पद्धतीने फिश करी। तर त्यासाठी लागणारे साहित्य: मालवणी मच्छी मसाला, टोमॅटो, कांदा, बेडगी मिरची, हळद, धणे, तिरफळ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलं खोबरं। सुरुवात करूया फोडणीपासून। पातेल्यात तेल गरम करायला ठेवूया। तेल तापलं की त्यात टाकूया ठेचलेला लसूण आणि करूया खमंग फोडणी। आणि त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो छान लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात थोडंसं मीठ टाकते। आता आपली फोडणी तयार आहे। आणि आता आपण त्यात घालणार आहोत मस्त मालवणी मच्छी मसाला घालून घातलेलं वाटण। हे वाटण मी सुरुवातीला दाखवलेल्या साहित्यानुसार हळद, बेडगी मिरची, धणे, ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा आणि मालवणी मच्छी मसाला यांचा वापर करून तयार केला आहे। त्यात थोडंसं पाणी घालून गटसर वाटण केलं। तुम्ही तुमच्या थिकनेसनुसार पाणी ॲड करू शकता। चवीनुसार आपण त्यात मीठ सुद्धा टाकतो। आता आपल्या फिश करीला छान उकळी आली आहे आणि रंग तर अप्रतिमच। आणि यात आपण स्वच्छ धुतलेली मासळी घालणार आहोत। मग फक्त 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायची। आणि वरून टाकायचे 2 खास घटक, तिरफळ आणि कोकम, ज्यामुळे त्यांचा झणझणीत स्वाद अगदी रसात मिसळतो। आता तर घरभर दरवळते मालवणी करीचा खमंग वास। फक्त थोडीशी कोथिंबीर वरून घालूया आणि झाली आपली मालवणी फिश करी तयार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।